त्या मालिश करणार. ठीक आहे दीदी, मला एक गोष्ट सांग ना. इथे बस, मी तुला सांगते. हे बघ, एका पूर्व गावातली बाई होती. एका घरात म्हणजे एकाच झाडावरती चिमणी आणि कावळे राहायचे. तर कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं. तर मग कावळा एक दिवस काय झालं माहितीये का तुला? मोठा पाऊस आला. कावळ्याचं घर होतं शेणाचं म्हणून ते तुटलं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं म्हणून ते राहिलं. पण मेणाचं घर म्हणजे काय? म्हणजे असं, हे बघा, आता आपण कसं घर बांधतो तसं त्या चिमणीने एका झाडावरती तिचं घर बांधलं. म्हणजे इटाने? हा, समजलं का नाही? तिचं घर बांधलेलं. ते इटाचं घर कधी पडणार का? नाही. मग कावळ्याला रडायला लागला. मग कावळा चिमणीच्या घरी गेला. चिमणी ताईला काय बोलला? चिमणी ताई, मी घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, आता नको बाबा, आता नको बाळाला, मी आंघोळ घालतो. मग परत तो उडून गेला आणि आहे ना, मग तो परत आला चिवताईकडे. मग चिवताईला म्हणाला, चिवताई, मी घरात येऊ 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 येऊ. चिवताई म्हणाली, आता नको बाळा, माझं बाळ झोपतंय. मग चिवताईने त्याला, तो उडून गेला. मग तो परत आला, मग तेच बोलला. चिवताईने त्याला घरात घेतलं. मग तिथे त्याला वाटाणे दिसले, त्याने खाल्ले. त्याची पूंछच जळली, त्याची शेपूटच जळली. मग तो बोलला, चिवताई तुझ्या घरात कधीच नाही येणार, चिवताई तुझ्या घरात कधीच नाही येणार. मग काय झालं? तो उडून गेला आणि तिकडे जाऊन रडायला लागला. जसं की